नमस्कार मंडळी मी आज दाखवणार आहे आमच्या बहिणाबाईच्या घरी, म्हणजे अर्थात आमच्या बहिणीच्या घरची गावराई. आणि पाठीमागं बघू शकताय माझ्या तुम्ही, आमच्या बहिणाबाईनं कशी मस्तपैकी गावराईची स्थापना केलेली आहे. अगदी व्यवस्थित टापटीपरित्या मखर सजवलेलं आहे आणि आगमखरामध्ये व्यवस्थित अशी गावराईची काल आगमन झाल्याचं स्थापना केली. बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे अगदी छानपैकी इथं सजावट केलेली आहे. आता मी तुम्हाला सजावट दाखवणार आहे की कशी असते गावराईची सजावट. तर हे बघा मंडळी, आमच्या इथल्या गावराईची सजावट. अशा प्रकारची सजावट आहे मंडळी. तर तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करायला तर विसरूच नका. बघा ही गावराईची सजावट. इतक्या प्रकारची फळं, तिथं मकाचं कणीस आहे, समोर भेंडी, काकडी, भोपळा, कारली, ही बघा नागिनीची पानं. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे विविध प्राण्यांनी सजावट केलेली खाली दुसऱ्या टप्प्यामध्ये. आता तिसरा टप्पा बघू शकता तुम्ही. विविध प्रकारचं मखर सजवलेलं आहे. फुलं असतील, छोटे छोटे बाहुले असतील, तुळशीचा एक झाड आहे छोटंसं, ते सुद्धा ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे, आणि देवीच्या पायापाशी बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, करंजी असेल, लाडू असेल, त्याच्यानंतर शंकरपाळे आहेत, पुरी, अनारसे, म्हणजे जे जे काही लागतं ते. अशा प्रकारे एक श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा आहे. खाली छोटे छोटे गौराई ठेवलेले आहेत. आणि एकीकडे बघू शकताय छोटासाच एक सजावसाठी वापरलेले आहे. आणि ही गौराई बघू शकता अशा प्रकारे गौराईचे मुखवटेवर. आणि इकडे बघू शकताय खाली अशा प्रकारची पूर्ण सजावट इथं केलेली आहे. आणि सगळं साहित्य पाहायला गेलं तर दुरून बघा अशा प्रकारे दिसतंय. अगदी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये सुद्धा बसत नाही इतक्या प्रकारची सजावट इथं करण्यात आलेली आहे. हे वरतून सुद्धा मखर खूप अशा प्रकारचं व्यवस्थित सजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशी सजावट. आणि अशा प्रकारे गौराईचं आगमन झाल्याच्या नंतर गौराईंना आता मखरामध्ये व्यवस्थित बसवलं आहे. आणि आज दुसरा दिवस आहे. आज फायनली गौराईच्या जेवणाचा दिवस म्हणायचं. तर अशा प्रकारे आमच्या भागामध्ये साजरा होतो बघा गौरी गणपतीचा सण, त्यात हे गौराईचं आगमन. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर फायनली मित्रांनो, मी तुमचा मित्र परमेश्वर तात्काळ तुमची रजा घेतो. आता उद्या नक्कीच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.